ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे. अध्यात्म यात्रेचे आजचे हे 114वे प्रवचन पुष्प आहे. या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी, आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास, गुरुतत्वास साष्टांग नमस्कार. ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्री राम, संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या आधाराने, आशीर्वादाने, कृपेने, इच्छेने व फक्त त्यांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 11वा अध्याय विश्वरूप दर्शन योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. कालच्या 113व्या प्रवचन पुष्पात आपण सौभाग्याचा राजा कोण होऊ शकतो, सद्भाग्याचा राजा कोणाला म्हटलेले आहे याचे अध्ययन रूपी श्रवण आपण कालच्या 113व्या प्रवचन पुष्पात केले. आजच्या 114व्या प्रवचन पुष्पात आपण भगवंताचे अवर्णनीय असे महाभयंकर रूपाचे वर्णन भगवान श्रीकृष्णांनी जे अर्जुनाला करून दाखवले, विश्वरूप दर्शन जे घडवले, त्याचे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत. आणि ह्या विश्वरूप दर्शनासाठी आपल्या गुरूंची गुरुकृपा हवे असेल तर त्यासाठी कोणते 7 गुण एका शिष्याच्या अंगी असावेत ह्याचेही अध्ययन रूपी श्रवण आज आपण 114व्या प्रवचन पुष्पात करणार आहोत. दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश, कोणता उपदेश देणार आहेत हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत. अतिपवित्र असलेल्या, अमर असलेल्या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर गुरु शिष्याचा मधुर संवाद, अमर संवाद, सुख संवाद, पवित्र संवाद सुरू आहे. गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करून त्याने त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करावे, सर्वोत्कृष्ट प्रकारे करावे ह्यासाठी प्रोत्साहित व प्रवृत्त करत आहेत. आपल्या गुरूंचे मार्गदर्शनाचे श्रवण करून शिष्य अर्जुन देखील
हळूहळू क्रमाक्रमाने टप्प्याटप्प्याने प्रत्येक पायरीवर स्थिर शांत प्रसन्न होऊन कर्म करण्यासाठी युद्ध कर्म करण्यासाठी प्रोत्साहित होताना प्रवृत्त होताना स्पष्ट दिसत आहे. आणि अर्जुनाची ही स्थिरता शांतता प्रसन्नता पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्रीकृष्ण प्रसन्नतेचे विनम्रतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्रीकृष्ण प्रेमाचे करुणेचे दयेचे आनंदाचे समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्रीकृष्ण आत्मज्ञानाचे अजरामरपणे सदैव तळपत असणारे ज्ञान सूर्य गुरु श्रीकृष्ण अति प्रसन्न होतात अति आनंदी होतात व पुढे अर्जुनाशी संवाद साधण्यास सुरुवात करतात. गुरु श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, तुला मी आत्ताच दिव्य दृष्टी प्रदान केली आहे आणि तुला सौभाग्याचा राजा म्हणून देखील तुझे वर्णन केलेले आहे. जी दिव्य दृष्टी तुला मी आत्ता प्रदान केली आहे त्या दिव्य दृष्टीच्या आधारे तू आता विश्वरूप दर्शन करण्यास सज्ज हो अर्जुना. असे म्हणून भगवान श्रीकृष्ण त्यांचे विश्वरूप दर्शन घडवायला सुरुवात करतात. अर्जुनाला घडलेले भगवंताचे अवर्णनीय अशा विश्वरूपाचे दर्शन ह्याप्रमाणे आहे. जेव्हा सहस्त्र सूर्य एकाच वेळी उगवले तर त्यांचा प्रकाश कदाचित कमी पडेल एवढा प्रकाश भगवान श्रीकृष्ण जेव्हा विश्वरूप दर्शन घडवतात तेव्हा निर्माण होतो. अशा या महात्म्याचा दिव्य प्रकाश हा सहस्त्र सूर्याच्या प्रकाशापेक्षाही कैक पटीने जास्त असतो. असा अर्जुनाचा भाव त्याच्या हृदयामध्ये निर्माण होतो. एवढा दिव्य प्रकाश अर्जुनाला दिव्य दृष्टी प्रदान केल्यामुळेच तो पाहू शकत आहे, त्याचे दर्शन घेऊ शकत आहे. या दिव्य प्रकाशातून जे विश्वरूप दिसत आहे त्या विश्वरूपाला अनंत हात, अनंत पोट, अनंत डोळे, अनंत पाय असे अनंत इंद्रिये अर्जुनाला दिसत आहेत. या विश्वरूपाची ना सुरुवात अर्जुनाला दिसत आहे, ना मध्य ना अंत. अशा प्रकारचे हे विराट रूप अर्जुन आता पाहत आहे. या रूपाचे न आदी न मध्य न अंत अर्जुन काहीही पाहू शकत नाहीये. तरी सुद्धा दिव्य दृष्टीने अर्जुन आता हे विराट रूपाचे दर्शन करत आहे. हे रूप अनंत आहे, अगाध आहे, अवर्णनीय आहे. पृथ्वीपासून स्वर्गाच्या शेवटच्या टोकापर्यंत अंतर या विराट आणि विश्वरूपाने व्यापलेले आहे. अर्जुनाला हे जाणवत देखील आहे की दाही दिशांच्या पलीकडे गेलेले हे विश्वरूप विराट रूप त्या दिव्य दृष्टीच्या आधारे तो पाहण्याचा प्रयत्न करत आहे. या विश्वरूपामध्ये, या विराट रूपामध्ये अर्जुन स्पष्टपणे सर्व देव प्रवेश करताना पाहत आहे. या सृष्टीतील सर्व महर्षी, ऋषी, मुनी, सिद्ध पुरुष, योगी, त्यागी आणि सिद्ध व्यक्ती सर्व एका रेषेमध्ये उभे राहून एक संघपणे या विराट आणि विश्वरूपाची स्तुती करताना अर्जुनाला स्पष्ट दिसत आहेत. या विराट आणि विश्वरूपाचे अनंत दात त्या विराट रूपाच्या मुखातून बाहेर पडताना दिसत आहेत.
अक्राळ विक्राळ जीभ या विराट रूपाच्या मुखातून बाहेर पडताना अर्जुनाला महाभयंकर पद्धतीने दिसत आहे. प्रलय काळात जशी अग्नी निर्माण होते त्या प्रकारची प्रलय अग्नी त्या मुखातून बाहेर पडताना अर्जुनाला स्पष्ट दिसत आहे. आणि त्या मुखाच्या बाजूला अनंत मुख देखील, अनंत तोंडे, अनंत जीभ, अनंत अक्राळ विक्राळ दात देखील अर्जुनाला त्या दिव्य दृष्टीच्या आधारे दिसत आहेत. अर्जुनाला तो कुठे थांबला आहे, त्याच्या समोर कोणती दिशा आहे आणि त्याच्या पाठीमागे कोणती दिशा आहे हे काहीही कळेनासे झालेले आहे. अशा प्रकारचे हे विराट आणि विश्वरूप दर्शनाचे अनुभव अर्जुन त्याच ठिकाणी कुरुक्षेत्राच्या रणांगणावर थांबून घेत आहे. अर्जुनाला काहीही कळेनासे झालेले आहे. आणि ह्या दरम्यान कौरव सेनेतील धृतराष्ट्राचे सर्व पुत्र कर्ण, द्रोण, कृपाचार्य, भीष्म आणि कौरव सेनेतील प्रत्येक योद्धा त्या महाभयंकर मुखाच्या आतमध्ये जाताना अर्जुनाला स्पष्टपणे दिसत आहे. पांडव सेनेतीलही काही योद्धे त्या मुखात जाताना अर्जुनाला स्पष्टपणे दिसत आहेत. त्या मुखाच्या दाढा जणू काही पृथ्वीप्रमाणे विशाल अर्जुनाला दिसत आहे. त्या प्रज्वलित तोंडामध्ये, मुखामध्ये संपूर्ण कौरव सेना आतमध्ये शिरताना दिसत आहे. अशा प्रकारचे हे महाभयंकर विराट विश्वरूपाचे दर्शन अर्जुनाला घडत आहे. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला विभूती योगामध्ये त्यांच्या अनेक विभूतींचे वर्णन करून सांगितले आहे. पण हे विश्वरूप मात्र, हे विराट रूप मात्र अति महाभयंकर आहे. आणि अर्जुन हे सर्व काही पाहून अगदी घाबरलेला दिसत आहे. कारण हे विराट आणि विश्वरूप दिव्य दृष्टीने सुद्धा पाहण्याचा अर्जुनाचा अनुभव मात्र संपूर्णपणे वेगळा दिसत आहे. भगवंताची ही महाभयंकर अभिव्यक्ती अर्जुनाने कधी स्वप्नात देखील विचार केलेला नव्हता. असा प्रकारचा हा महाभयंकर विराट आणि विश्वरूप अर्जुन त्याच्या दिव्य दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करत आहे. भगवंताच्या अनंत विभूतीचे वर्णन भगवान श्रीकृष्णांनी केलेले होते. पण ह्याचे वर्णन अर्जुनाला केले नसल्यामुळे अर्जुन अगदी घाबरलेला दिसत आहे. पण मनोमनी प्रसन्नही आहे की अशा या भगवंताचे विराट रूपाचे दर्शन माझ्यासारख्या परमभक्ताला, परमशिष्याला घडत आहे. याचा आनंद देखील अर्जुनाच्या हृदयामध्ये एका महासागराप्रमाणे ओथंबून त्याच्या लाटा दिसत आहेत. या महाभयंकर विराट विश्वरूपाची गुणवत्ता, याची रचना आणि ह्याचा रंग जणू काही वेगळाच आहे. याचा अनुभव देखील अर्जुन कुरुक्षेत्राच्या रणांगणावर घेत आहे. भगवंताची प्रत्येक अभिव्यक्ती, प्रत्येक विभूती ही वेगळी असते. पण ही विराट अभिव्यक्ती पाहून अर्जुन आनंदित देखील आहे आणि भयभीत देखील झालेला आहे. अशा प्रकारच्या विराट आणि विश्वरूपाचे दर्शन अर्जुनासारख्या शिष्याला जर घडत असेल तर त्याच्या अंगी जे 7 गुण गुरुकृपेच्या आधारे त्याला लाभलेले आहे, तेच 7 गुण जर प्रत्येक शिष्याकडे असतील तर त्या शिष्याला देखील गुरुकृपा होईल आणि त्या गुरुकृपेच्या आधारे त्या भगवंताच्या विश्वरूपाचे दर्शन होईल. मग ते 7 गुण कोणते आहेत, ज्यासाठी एका शिष्याला, एका मनुष्याला त्याच्या गुरूंची गुरुकृपा होऊ शकते. त्यातील पहिला गुण म्हणजे प्रत्येक मनुष्याकडे, प्रत्येक शिष्याकडे
अर्जुनासारखी योग्यता हवी. अर्जुनाने जी पात्रता त्याच्या भक्तीच्या आधारे निर्माण केली होती, ती पात्रता, ती योग्यता जर कोणत्याही शिष्याच्या अंगी असेल तर त्या शिष्याकडे हा पहिला गुण आहे असे समजावे आणि तो शिष्य गुरुकृपेसाठी तयार आहे. दुसरा गुण म्हणजे त्या शिष्याने गुरुकृपा प्राप्त करण्यासाठी अधिकार निर्माण करावा. शिष्याकडून परमशिष्याकडे जाण्यासाठी जो अधिकार लागतो, तो अधिकार प्रत्येक मनुष्याने निर्माण करावा, हा दुसरा गुण आहे. तिसरा गुण, प्रत्येक शिष्याचा त्याच्या गुरुवर दृढ विश्वास असावा. चौथा गुण, त्या शिष्याने गुरुकडे गुरुकृपा प्राप्त करण्यासाठी याचना विनवणी करावी. पाचवा गुण, त्या शिष्याला तीव्र खात्री असावी, उत्कट खात्री असावी की माझ्या याचनेकडे, माझ्या विनंतीकडे माझ्या गुरूंची दृष्टी वळेल आणि ते मला गुरुकृपा प्राप्त करून भगवंताचे दर्शन घडवतील. हा पाचवा गुण आहे. सहावा गुण, आपल्या गुरुकडे शिष्याने निरंतरपणे, अखंडपणे विनवणी करावी की हे गुरुराया, मला भगवंताचे दर्शन घडवा हो. हा सहावा गुण. आणि सातवा गुण, हे सर्व सहा गुण असताना त्या शिष्याने त्याच्या जीवनामध्ये भगवंताचे दर्शन घडेल ह्याचा संयम बाळगावा. असे हे 7 गुण ज्या शिष्याच्या अंगी असतील. पहिला गुण योग्यता म्हणजेच पात्रता, दुसरा अधिकार प्राप्ती, तिसरा दृढ विश्वास, चौथा याचना विनवणी, पाचवा तीव्र खात्री, सहावा निरंतर विनंती आणि सातवा संयम. हे 7 गुण ज्या शिष्याच्या अंगी असतील त्याच्यावर संपूर्ण गुरुकृपा होईल आणि त्या भगवंताचे दर्शन गुरुच घडवतील. हा संदेश, हा उपदेश आजच्या अर्जुनासाठी, आजच्या सामान्य माणसासाठी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली देत आहेत. ज्याप्रमाणे अर्जुनासारख्या परमशिष्याला, परमभक्ताला त्या भगवंताचे विश्वरूप दर्शन घडले, विराट रूप दर्शन घडले, त्याचप्रमाणे आजच्या अर्जुनाला देखील त्या भगवंताचे दर्शन घडू शकते. पण त्याच्या अंगी आत्ता सांगितलेले 7 गुण असावेत, ही अपेक्षा भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली करत आहेत. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 11वा अध्याय विश्वरूप दर्शन योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. उद्याच्या 115व्या प्रवचन पुष्पात अर्जुनाला भगवंताच्या कोणत्या मदतीची अपेक्षा त्या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर निर्माण होते. महाभयंकर विराट विश्वरूप दर्शन घडल्यानंतर अर्जुन भगवंताला कोणती मदत मागतो याचे अध्ययन रूपी श्रवण आपण उद्याच्या 115व्या प्रवचन पुष्पात करणार आहोत. आपण सर्वांनी परत एकदा आज वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहीन. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम, संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे,
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय।